श्री स्वामी समर्थ. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 31 आणि सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे 31 आणि 31 म्हटलं की काहीतरी नवीन वेगळा प्लॅन करावा म्हणून आज आम्ही ठरवलं होतं. आज आपण चुलीवरती चिकन बनवायचं. तर आता चिकन बनवायचं, चुलीवरती बनवायचं म्हटलं की सगळी प्रॉपर तयारी करावी लागते. याची प्रॉपर तयारी म्हणजे अगदी लाकडं जमा करण्यापासून वीट कशी बनवायची इथंपर्यंत सुरुवात केली होती. तर सर्वात प्रथम इथं खाली आम्ही ना जे आपण स्लॅबला प्लेट टाकतो ना ती प्लेट टाकली होती. त्याच्या खाली 1-2 घमिली खडी टाकली होती कारण ती प्लेट गरम होऊ नये म्हणून. आणि त्याच्यावरती 6 विटांची चूल बनवली होती छानपैकी अशी. तसं आता मी गावाकडची असल्यामुळं मला सगळं चुलीवरती स्वयंपाक करायला येतो. पण आता हॉटेलमध्ये जाऊन 31ला हॉटेलमध्ये जाणं काही शक्य नव्हतं कारण हॉटेलमध्ये खूप गर्दी असणार, वेटिंग असणार. त्यामुळे म्हटलं आता आपण घरीच बनावं. तर सगळं प्रिपरेशन आपलं चुलीवरचं चिकन बनवण्यासाठी झालं होतं. आता चूल पेटवायची कशी, तर आपल्याकडं तर काही रॉकेल वगैरे काही मिळत नाही. म्हणून मग मी काय केलं, थोडासा असा बारीक बारीक जो लाकडांचा भुगा होता तो टाकला, त्याच्या खाली पेपर टाकला. हे पाहू शकतात. आणि त्यांनी ती मी चूल पेटवली. तर वरती काय असं जास्त वारं वगैरे काही लागत नव्हतं, पण तरी साईडला आम्ही इथं पडदे वगैरे लावले होते. आणि हे जे शेजारी शेगडी दिसत आहे तर ती तंदुरी करायची होती. पण तंदुरी जर त्याचा व्हिडिओ जर केला असता तर खूप लांबला असतो तो व्हिडिओ. म्हणून हा तंदुरीचा स्पेशल व्हिडिओ उद्या किंवा परवा पोस्ट करणार आहे. म्हणून आज फक्त चिकन आणि गरमागरम बाजरीची भाकरी हेच पोस्ट करणार आहे. तरी पाहता आपली चूल अशी छानपैकी अशी पेटलेली आहे. आणि हे झोम आणि वेदन बाग असं शांत बसायचं. त्यांना जरा थोडासा धूर लागत होता कारण कसं मुलांना आता चुलीवरचं धूर जास्त लागतो, त्याच्यामुळे त्यांना काही ती सवय नव्हती. छानपैकी अशी आता ही चूल पेटलेली आहे. इथे दोघेजण शेक घेत आहेत. शेक आता मी थोडा वेळ चूल अशीच पेटवून ठेवली. म्हटलं त्याचा विस्तू जास्त पडेल म्हणजे आपल्याला शेजारच्याच याच्यामध्ये जी तंदुरी शेगडी होती त्यामध्ये तोच विस्तू टाकायला होईल. मग छानपैकी आता ही तर चूल पेटवलेली आहे आणि मी करायला गेली बाकीची तयारी. हे खालून खालून जाळणे काय लागलं. लोक ते उडल मोठ्याला लावले गेला. तर आता इथे बघता मी इथे पातेलं ठेवलेलं आहे. आणि हे पातेलं जे जास्त काळं होऊ नये म्हणून मी त्याला आपलं थोडंसं गोडे तेल आणि निरमा हे मिक्स करून खाली त्याच्या पातेल्याच्या तिन्ही बाजूनी लावलेलं आहे, जेणेकरून पातेलं जास्त काळं होऊ नये म्हणून. आणि जरी काळं झालं तरी ते एक थोडंसं नॉर्मली घासलं तरी ते लगेच निघून जातं. तर इथे आपलं पातेलं तापलेलं आहे कारण कुठलेही भांडं चुलीवरती ठेवल्यानंतर ते काळं हे होतंच. मग त्यासाठी ते जास्त काळं होऊ नये, त्याचे पटकन निघावं घातल्यानंतर. म्हणून त्याला थोडीशी आता माती तर काही मी लावली नाही आहे, म्हणून आपली थोडीशी निरमा आणि तुकडे तेल एकत्र करून ते लावलं ना की पातेलं म्हणा, कढई म्हणा, कुठलेही भांडं जास्त काळं होत नाही. तर आता इथं तेल छानपैकी तापलेलं आहे, त्यात कांदा टाकलेला आहे. सर्वप्रथम आता चिकन हे मी शिजून घेणार आहे. छानपैकी असं तेल तापलेलं आहे. यात कांदा, कोथिंबीर, हळद टाकलेली आहे. पातेलं थोडंसं हलत होतं पण ठीक आहे. हे बघा समोर आता थोडासा अंधार पडायला लागला होता. खूप सुंदर व्ह्यू होता बाहेर, असं मस्त वाटत होतं. अगदी आकाशाखाली आपण आम्ही पहिल्यांदा इथे वरती आल्यानंतर इथं चूल बनवली आहे. आता शक्यतो जेव्हा पण खाली फर्स्ट फ्लोअरला होते तेव्हा तर खालीच बनवली होती. आता वरती आल्यामुळं मी टेरेसवरती बनवली. पण खूप सुंदर असा व्ह्यू होता बाहेरचा. पण हे पाहू शकतात किती सुंदर दिसते. 31ची लास्ट 2024चा लास्ट डेट. तर आता हे पाहिजे वेदांतला पण कांदा टाकायचा होता भाजीमध्ये, म्हणून तोही टाकत होता. आणि त्याला धूर लागला म्हणून तो रडायला लागला, म्हणून इथे आवाज थोडासा स्किप केलेला आहे. हे बघा तो रडाय, त्याच्या डोळ्यामध्ये धूर गेला. चिकन छानपैकी असं मी स्वच्छ असं धुवून आणलेलं होतं. आता ते छानपैकी परतून घेणार आहे. हे पहा
छानपैकी आपला असा चिकन परतलेला आहे पहा. आता यात मी गरम पाणी वगैरे काही टाकणार नाही, यावरतीच झाकण ठेवणार आहे. त्या झाकणामध्ये गरम पाणी टाकून मग ते पाणी त्यात टाकणार आहे. आणि चुलीवरची चिकन म्हटलं ना, त्याला जे वास येतो ना, तो धुरांचा जो वास येतो तो खूप सुंदर येत होता. हे बघा, त्याच्यावरती मी झाकण ठेवलं, त्यात पाणी ठेवले. हेच पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे खाली. आता आपल्याला हे चिकन प्रॉपर गावासारखं बनवायचं आहे. इकडे सोहम बघा इथे शेगडीला हे फुकत आहे जेणेकरून तो कोळसा आहे तो पेट घेईन. तर पाणी गरम झालेलं आहे आणि ते चिकनमध्ये मी ते टाकले आहे आणि त्यावरून टाकत आहे थोडंसं मीठ. आता छानपैकी अशी रात्र झाली होती. बऱ्याच ठिकाणी असे फटाकड्याचे वगैरे आवाज यायला लागले होते. आता इथं सोमचं आणि माझं डिस्कशन कशावर चाललं होतं, कारण ते दोघंही म्हणत होते आम्हाला भाकरी नाही खायची, आम्हाला चपातीच खायची. मग म्हटलं आता चला चिकन शिजस्तोपर्यंत मी कणिक वगैरे मळून घेते. म्हणून म्हटलं आता त्यांना त्यांना जास्त भाकरी खायला आवडत नाही. मग मी हे चिकन शिजायला घातलं आणि कणिक वगैरे मळून आणली. म्हटलं आता चपाती पण आपल्याला चुलीवरतीच बनवायची आणि भाकरी ही चुलीवरतीच बनवायची. हे बघा, तर मी चिकन आता छानपैकी शिजलं होतं म्हणून मी चिकन साईडला ठेवून म्हटलं आता सर्वात प्रथम चपाती करून घेते. तर चुलीवरती छानपैकी अशी चपाती, आता म्हटलं फुगायची नाही पण ती छानपैकी अशी चपाती येत होती बघा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला खाली बसून स्वयंपाक करता येत नाही. मी कितीही लोकांचा स्वयंपाक असेल, 10 लोक असो 15 लोक असो, तरी मी किचन समोर उभं राहूनच स्वयंपाक करते. मला बिलकुल बसून स्वयंपाक येत नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं अवघडलगत वाटत होतं, त्रास होत होता. पण म्हटलं नाही, आज आपल्याला चुलीवरतीच खायचं आहे ना, मग सगळं प्रॉपर चुलीवरतीच करायचं. हे बघा, चपाती पण आपली छानपैकी अशी फुगलेली आहे. मला जमत नाही स्वयंपाक असं खाली बसून मांडी घालून. मी अगदी कणिक मळायचं म्हटलं तरी किचनच्या समोर उभं राहून किचन वाट्यावरतीच कणिक मळते. कितीही असू दे, मग कितीही लोकांचा स्वयंपाक असू दे, मी उभं राहूनच स्वयंपाक करते. आणि कसं पटपट होतं, जर उभं राहून स्वयंपाक केलं ना फास्ट होतं काम. आता हे बसून करायचं म्हटलं की थोडंसं अवघड लागत होतं. सवय नाही राहिलेली. आता गावाकडे कशी होती सवय, पण जसं लग्न होऊन शहरात आलं त्याच्यानंतर मग नाहीच. तर आता हे बघा, आता इथे आपले एक 3-4 चपाती केलेली आहे दोघांना. आणि छानपैकी अशी आता करणार आहे बाजरीची भाकरी, कारण मला चिकनबरोबर बाजरीचीच भाकरी लागते. म्हणून आम्ही म्हटलं चला, आणि यांनाही बाजरीची भाकरी लागते म्हणून म्हटलं आता आमच्यासाठी 2 भाकरी करायची. तर हे बघा, पाहू शकता भाकरी किती सुंदर अशी गोल आलेली आहे मस्तपैकी. हे बघा, तंदुरीचे ते जी तंदुरी असते ते हे दोघं जण ठेवत होते, घाबरत होते भाजायची, त्यांना भीती वाटत होती म्हणून. वेळ लागतो पण छान होतं. आता इथं भाकरी झालेली आहे आपली. आणि भाजीसाठी वाटण तयार केले. तर खोबरं परतून घेतलंय, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडासा खडा मसालाही परतून घेतलेला आहे. आता मी ते छानपैकी मिक्सरवरती वाटून घेते.
तर सर्वात प्रथम करणार आहे सुकं, कारण मुलांना जास्त पातळ भाजी आवडत नाही, म्हणून त्यांना सुकं चिकन मटनचं सुकं चिकन खायला आवडतं. मटण पण मी सुकं करत असते आणि चिकन पण सुकं करत असते. तर हे पहा छानपैकी असं. आता ही जी कढई ठेवलेली आहे याच्यावर चुलीवरती, तिलाही मी थोडीशी निरमा आणि तेल मिक्स करून खालच्या बाजूने लावलेली आहे, की जेणेकरून ती कढई जास्त काळे होऊ नये म्हणून. जास्त झालं का ते काय वास येते वास येते. थँक्यू पप्पा. आता इथे बघा कढईमध्ये कांदा आणि जे आपण वाटण केलं होतं ते टाकलं होतं. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मसाले, जे आपल्या घरी बनवलेले आहेत ते मसाले, आणि चिकन फ्राय मसाला टाकला होता. खूप सुंदर वास सुटला होता. चुलीवरच्या जेवणाला, कुठल्याही जेवणाला चुलीवर केलं तरी पण इथे एक कमी म्हणजे वाटत काय होती, की माझ्याकडे जर पाटा वरवंटा असता तर मी त्याच्यावरती वाटूनही भाजी केली असती, पण तो माझ्याकडे नाही आहे. पण तो जर मला भेटला तर मी नक्की आणेन आणि नक्की त्याच्यावरती सुद्धा भाजी करून पाहिजे कशी टेस्ट लागते. कारण म्हणतात वरुड्या पाट्यावरती जे केलेलं वाटणाची भाजी खूप टेस्ट लागते, पण तो माझ्याकडे नाही आहे म्हणून ते एक होतं. पण मी जर कुठं भेटला तर नक्की घेऊन येईल मी. हे पहा, आता आपल्या इथं मस्तपैकी सुकी भाजी करत आहे. हा तडका वाटतं, तडका आहे. आता इथं आपली सुकी भाजी झालेली आहे आणि मी करत आहे चिकनचा रस्सा. ते त्याच पातेल्यात करणार आहे. ते चिकन जे होतं ते साईडला काढून ठेवलेलं आहे, त्याच पातेल्यात भाजी करणार आहे मी. हे पहा, आपला मसाला छानपैकी परतला आहे. त्यात टाकणार आहे आपले लाल तिखट, घरी बनवलेला काळा मसाला, चिकन मसाला, हळद, हे टाकून छानपैकी असं परतून घेणार आहे. आता हे छानपैकी हे तेल थोडंसं पण परतायचं आहे आपल्याला. छानपैकी असं तेल सुटंसं पण परतलं ना की भाजीला खूप छान टेस्ट येते आणि कलर पण मस्त येतो. तर आता आपला मसाला परतून झालेला आहे. आता यात टाकणार आता आपण चिकन. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यात टाकणार आपण चिकन. हे पहा, आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी आहे ना, जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे. आणि हे जे पाणी टाकलेलं आहे ते पण मी गरम करूनच घेतलेलं आहे. हे पहा, पाहू शकता.
छानपैकी आता आपली सुकी भाजी झालेली आहे, भाकरी झाली आणि प्लस आपलं चिकनचा रस्साही रेडी झालेला आहे. तोपर्यंत इकडे मुलांनी सुकी भाजी आणि चपाती खायला सुरुवात केलेली आहे. हे बघा किती छान सुंदर असा जाळ पण लागलेला आहे आणि आपली भाजी पण झालेली आहे. तुम्हाला आवडतं का चुलीवरचं चिकन मटण खायला? जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. खूप छान टेस्ट येते, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, आता आपला सगळा स्वयंपाक असा रेडी झालेला आहे आणि मुलं ही जेवलेली आहेत. आणि हे पहा, मी छानपैकी असं ताट सजवलेलं आहे. आता जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत आपल्याला टेस्ट कळत नाही. म्हटलं चला आता आपण खाऊन बघूया, तर मग या चिकन खायला. तर अशा पद्धतीनं आपण केलेला आहे 31 डिसेंबरची पार्टी. छानपैकी घरच्या घरीच नियोजन करून छान अशी पार्टी केलेली आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे. नियोजन पण छान झालं आहे आणि आपलं चिकन आणि स्वयंपाक पण खूप मस्त झालेला आहे. तुम्ही काय केलं 31 डिसेंबरला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.